जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे जानेवारी ते डिसेंबर 2025 या महिन्यातील महत्त्वपूर्ण करंट अफेअरचे प्रश्न जे आपल्याला नेहमी आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. अशा प्रश्नांची आपण सिरीज पुन्हा चालू केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या सरकारी स्पर्धा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला, 2025 कोणत्या जागतिक नेत्याला इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया देऊन गौरवण्यात आले आहेत? तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे फास्ट रिव्हिजन असणार आहेत, त्यामुळे आपण प्रश्न थोडे जोराने घेणार आहोत. प्रश्न दुसरा, भारतीय सैन्य अकॅडमीमधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? तर सई जाधव या बनलेल्या आहेत. प्रश्न तिसरा, जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक 2025 भारताचा क्रमांक कितवा होता? तर 104वा क्रमांक होता. प्रश्न 4, सलग तिसऱ्यांदा फिफा महिला प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर एताना बोनमाटी यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न 5, भारताचा पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेला आहे? तर NH45 जो मध्य प्रदेशमध्ये आहे, येथे हा वन्यजीव सुरक्षित महामार्ग सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्युजीजचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरहम सलीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7, 2026 ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर भारत हा देश भूषवणार आहेत. प्रश्न 8, डिसेंबर 2025 कोणत्या प्राणी संग्रहालयाचे दक्षिण आफ्रिकेतून 8 काळ्या डोक्याचे कॅपुचिन माकडे आयात केले आहे? तर बन्नेरघट्टा जैविक उद्यान जे बंगळुरूमध्ये आहेत यांनी आयात केले आहेत. प्रश्न 9, भारताचे पहिले समर्पित वन विद्यापीठ कोठे स्थापन केले जाणार आहे? तर वन विद्यापीठ हे गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये स्थापन केले जाणार आहे. प्रश्न 10, 2025 नासाच्या 15व्या प्रशासकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जेरेड इसाकमॅन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 11, 2025-26ची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पहिल्यांदा कोणी जिंकली आहे? तर झारखंड या राज्याने जिंकलेले आहेत. प्रश्न 12, अंतराळात जाणारी पहिली व्हीलचेअर वापरकर्ती कोण बनले आहे? तर मिची बेंटहॉस या बनलेले आहेत. प्रश्न 13, सर्वोच्च न्यायालयाने 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या कोणत्या टेकड्यामध्ये खाणकामाला परवानगी दिली आहे, ज्यामुळे पर्यावरणाची चिंता वाढली आहे? तर अरवली टेकड्या या टेकड्यांना खाणकामाला परवानगी देण्यात आलेली आहेत. प्रश्न 14, बनावट नोटापासून सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या देशाने आपली पहिली पॉलिमर बँकनोट लॉन्च केली आहे? तर पॉलिमर बँकनोट ओमान या देशाने लॉन्च केले आहे, ज्याचे चलन रियाल आहे. प्रश्न 15, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पापैकी एक असलेल्या काझीवाझाकी कारिवाला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर जपानने हा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न 16, नोबेल शांतता पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मारिया कोरिना मचाडो यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 17, इस्रोने आपली 100वी मोहीम कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च केली आहे? तर GSLV F-15 NVS-02 नेव्हिगेशन सॅटेलाईट या रॉकेटद्वारे लॉन्च केलेले आहेत. प्रश्न 18, अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी कोणत्या थीम म्हणजेच विषयासह केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 सादर केला आहे? तर सबका विकास या विषयासह सादर केला आहे. प्रश्न 19, जागतिक कर्करोग दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला आहे? तर 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न 20, 38व्या राष्ट्रीय खेळ 2025च्या पदक तालिकेत प्रथम स्थान कोणी पटकावले आहे? तर सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड या संघाने प्रथम स्थान पटकावले आहेत. पुढील प्रश्न 21, मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये 5 बछड्यांना जन्म देणारी भारतातील पहिली मादी चित्ता कोण बनली आहे? तर पहिली मादी चित्ता ही मुकी बनलेली आहेत, ज्यांनी 5 बछड्यांना जन्म दिला आहे. प्रश्न 22, 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर 2025चा मिस युनिव्हर्स किताब फातिमा बॉश ज्या मेक्सिकोच्या आहेत. प्रश्न 23, विक्रमी 10व्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर 10व्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न 25, 2025मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मिचेल बॅचलेट ज्या चिलीच्या माजी राष्ट्रपती आहेत. प्रश्न 25, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 23वे स्थान मिळालेले आहेत. प्रश्न 26, 2025मध्ये कोणत्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा फाईड महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे? तर वैशाली रमेश बाबू यांनी फाईड महिला ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेल्या आहेत. प्रश्न 27, भारतीय क्रिकेट संघच्या जर्सीसाठी नवीन मुख्य प्रायोजक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर भारतीय क्रिकेट संघासाठी अपोलो टायर्स यांची निवड करण्यात आलेली आहे. 28, 2025मध्ये न्यायमूर्ती एम सुंदर यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे 10वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती एम सुंदर यांची मणिपूर उच्च न्यायालयामध्ये 10वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 29, भारत आणि मॉरिशस यांनी कोणत्या ठिकाणी उपग्रह ट्रॅकिंग आणि दळणवळण केंद्र स्थापित करण्यासाठी एक ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे? तर ते डिएगो गार्सिया या ठिकाणी. प्रश्न 30, नवी दिल्ली येथे आशियातील पहिल्या महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो एथेनाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर रेखा गुप्ता यांनी केलेले आहे, ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 31, 2025मध्ये पोलंडचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पोलंडचे नवीन राष्ट्रपती म्हणून करोल नॉर्की यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न 32, 2025मध्ये दुशांबे येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ग्लेशियर संरक्षण परिषदेत भारताचे नेतृत्व कोणी केले होते? तर किरीट वर्धन सिंह यांनी हे नेतृत्व केले होते. प्रश्न 33, 2025मध्ये कोणत्या राज्यातील माओलुह भागात कॅलट्स झोलायकिंगचा दुर्मिळ सरडा प्रजातीची नोंद प्रथमच झाली आहे? तर मेघालय जे शिलाँगमध्ये आहेत या राज्यामध्ये कॅलट्स झोलायकिंगची सरडा प्रजातीची नोंद झालेली आहे. प्रश्न 34, भारताच्या पहिल्या स्वदेशी थ्रोम्बेक्टोमी उपक्रमाच्या विकासासाठी कोणत्या संस्थेने आर्थिक मदत जाहीर केली आहे? तर तंत्रज्ञान विकास मंडळ यांनी ही मदत जाहीर केली आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड TDP. प्रश्न 35, अंदमान आणि निकोबार कमांडचे नवीन कमांडर इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर दिनेश सिंह राणा यांनी स्वीकारला आहेत. प्रश्न 36, 2025मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदा चरगा पक्षी गणना करण्यात आली आहे? तर 2025मध्ये राष्ट्रीय उद्यानामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आसाममध्ये आहेत येथे चरगा पक्षी गणना करण्यात आली आहे. प्रश्न 37,
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतर्विळाना अलीकडेच एक नवीन AI आधारित रोबोटिक मदतनीस मिळाला आहे. त्याचे नाव काय आहे? तर सिमॉन. क्रू इंटरॅक्टिव्ह मोबाईल कॉम्पियन असे त्याचे नाव आहेत. प्रश्न 38 2025मध्ये मास्टर कार्डने पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर मास्टर कार्डने पर्यटनाला चालना देण्यासाठी आंध्र प्रदेश या राज्य सरकारला सोबत करार केला आहे. प्रश्न 39 2025मध्ये 15व्या हॉकी इंडिया काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले? तर महाबलीपुरम जे तामिळनाडूमध्ये आहेत येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न 40 2025मध्ये झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून काय ठेवले आहे? विद्यार्थी मित्रांनो, नाव बदलीवर प्रश्न आहेत, लक्षात असू द्या. अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे ठेवण्यात आले आहेत. प्रश्न 41 केंद्रशासित प्रदेश लडाखमधील पहिले वनस्पती उद्यान कोठे स्थापन केले जात आहे? तर शुक या गावामध्ये केले जात आहे. 42 2025मध्ये सांकेतिक भाषा दुभाषी आणि अनुवादांना पॅनलमध्ये समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पंजाब हे राज्य ठरलेले आहे भाषा दुभाषी आणि अनुवादकांना पॅनलमध्ये समाविष्ट करणारे. प्रश्न 43 ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AICTE इंडेक्स 2025मध्ये कोणत्या भारतीय शहराला 26वे स्थान मिळाले आहे? तर बंगळुरू या शहराला AICTE इंडेक्समध्ये 26वे स्थान मिळाले आहेत. प्रश्न 44 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या EV संक्रमणातील प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या संस्थेने भारत इलेक्ट्रिकल मोबिलिटी इंडेक्स लॉन्च केला आहे? तर नीती आयोगाने भारत इलेक्ट्रिकल मोबिलिटी इंडेक्स लॉन्च केलेला आहे. प्रश्न 45 MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या पुस्तकाचे अनुवादन किंवा लेखक प्रियवंदा जयकुमार आहेत. यांनी या पुस्तकाचे लेखन केलेले आहेत. प्रश्न 46 2025मध्ये जिनिव्हा स्वित्झर्लंड कोणत्या भारतीय मोबाईल ॲपला WSIS चॅम्पियन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आले? तर मेरी पंचायत ॲपला WSIS चॅम्पियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 47 2025मध्ये जपान बॅडमिंटन ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? शियुकी यांनी जपान बॅडमिंटन ओपनचे पुरुष एकेरीपद जिंकलेले आहेत. 48 2025मध्ये कोणत्या देशाने पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या द रेसिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? तर कोणत्या देशाने? तर अमेरिका या देशाने. 49 जागतिक मेंदू दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला आहे? तर जागतिक मेंदू दिवस हा 22 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न 50 बिलीव्हर इ डायलेमा विजयपाई अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर 1977 to 218 या पुस्तकाचे लेखन कोण आहेत? तर अभिषेक चौधरी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 51 कोणत्या कन्नड लेखिकेने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर बानू मुस्ताक यांनी जिंकलेला आहे. 52 19 मे 12 जून या कालावधीत भारतात चालणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? तर शिवराज सिंह चौहान यांनी केलेले आहे, जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. 53 भारतीय रेल्वे आणि कोणत्या 5 सरकारने मिळून भारतातील पहिले विस्टोडम जंगल सफारी ट्रेन सुरू केले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने
पहिली विस्टोडम जंगल सफर ट्रेन सुरू केलेली आहे? प्रश्न 54. मे 2025मध्ये डॉक्टर मलोर रामास्वामी श्रीनिवासन यांचे 95व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर अणुऊर्जा या क्षेत्राशी संबंधित होते. 55. राष्ट्रीय डेंग्यू दिवस 2025 हा कधी साजरा करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा 16 मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न 56. ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? म्हणजेच DG. तर प्रवीण कुमार यांची निवड झालेली आहे. 57. हॅपी सिटी इंडेक्स 2025मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर कोपनहेगन जे डेन्मार्कमध्ये आहे या देशाने हॅपी सिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 58. निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर बिहार या राज्याशी संबंधित आहे. निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना. 59. 10व्या आयुर्वेदिक दिवस 2025ची मुख्य संकल्पना काय होती? तर जन आणि धरतीसाठी आयुर्वेद ही संकल्पना आयुर्वेद दिवस 2025ची मुख्य संकल्पना होती. 60. CISFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर CISFचे नवीन महासंचालक म्हणून प्रवीण रंजन यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न 61. जुलै 2025मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजोग गुप्ता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ICCच्या परिषदेसाठी. 65. भारतातील पहिले लाकडापासून बनवलेल्या गुरुद्वारा श्री नानक निवास कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर फाल्जिका जे पंजाबमध्ये स्थित आहे येथे श्री नानक निवास स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न 63. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक 2025मध्ये भारताचे स्थान काय आहे? तर 99व्या क्रमांकाचे स्थान आहे SDG निर्देशांकमध्ये. 64. 18व्या ब्रिक्स शिखर संमेलन 2026चे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर आपला प्रिय भारत हे जे 18व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे यजमानपद भूषवणार आहे. 65. सागरी सहकार्याला चालना देण्यासाठी कोणत्या देशाद्वारे क्वाड 8C शिप ऑब्झर्व्ह मिशन हे सुरू करण्यात आले आहे? तर 4 देशासोबत आलेले मिशन सुरू करण्यात आलेले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या 4 देशासोबत मिळून जे क्वाड 8C शिप ऑब्झर्वेशन मिशन सुरू करण्यात आलेले आहेत. 66. 2025मध्ये सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक कोण बनले आहे? तर संजय सिंगल हे SSBचे नवीन महासंचालक बनले आहेत. 67. टाटा IPL 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहेत? तर रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांनी प्रथम हे विजेतेपद जिंकलेले आहेत. प्रश्न 68. मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला आहे? सुचाता चुंगोसी जे थायलंडच्या रहिवासी आहेत यांनी मिस वर्ल्ड 2025चा किताब जिंकलेला आहे. फाईड महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025चे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर दिव्या देशमुख या ठरलेल्या आहेत. प्रश्न 70. हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले कॉलेज कोठे स्थापन केले जाईल? तर हिंदी माध्यमातून MBBS शिक्षण देणारे पहिले कॉलेज हे जबलपूरमध्ये आहे जे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. प्रश्न 71. फ्रेंच ओपन टेनिस 2025मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कोको गॉफ जे अमेरिकेचे आहेत यांनी हे पदक जिंकलेले आहेत. 72. 2025मध्ये कोणत्या क्रिकेट खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICIच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे?
तर आय सी सीच्या हॉल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न 73. संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे. 74. भारताचे कोणते शहर अधिकृतपणे भारताची बिबट्या राजधानी बनले आहेत? लेपर्ड कॅपिटल ऑफ इंडिया. तर बंगळूर या शहरात भारताची बिबट्या राजधानी म्हणून बनले आहेत. प्रश्न 75. 2025मध्ये कॅनडात आयोजित G7 शिखर परिषदेमध्ये भारताचे नेतृत्व कोणी केले आहेत? तर नरेंद्र मोदी यांनी हे नेतृत्व केलेले आहेत. प्रश्न 76. युनेस्को प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार 2025ने कोणत्या वर्तमानपत्राला सन्मानित करण्यात आले? तर युनेस्को प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार हा ला प्रेसा या वर्तमानपत्राला सन्मानित करण्यात आले. प्रश्न 77. 2025मध्ये कोणी परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याला लोकसेवक म्हणून घोषित केले आहे? तर सर्वोच्च न्यायालयाने मुद्रांक विक्रेत्याला लोकसेवक म्हणून घोषित केले आहे. प्रश्न 78. संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 79. जागतिक अन्न पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर मारियांगेला हंगेरिया जे ब्राझीलचे डॉक्टर आहेत यांना जागतिक अन्न पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न 80. कोणत्या देशाने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जैविक प्रयोग करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर भारत. प्रश्न 81. 2025मध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन सद्भावना अंतर्गत कोणत्या ठिकाणी आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर तवांग येथे अरुणाचल प्रदेशमध्ये ऑपरेशन सद्भावना सुरू करण्याचे केले आहेत. प्रश्न 82. मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सव 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर होम बाउंड या चित्रपटाने जिंकलेला आहे, ज्याचे दिग्दर्शक नीरज घेवान हे आहेत. प्रश्न 83. 12व्या पुरुष आशिया कप हॉकी स्पर्धेचा शुभंकर काय आहे, ज्याचे अनावरण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे? तर चांद, ज्याचे ऐतिहासिक राजगीर बिहार येथे आहेत. प्रश्न 84. 2025मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या भारतीय खेळाडूची मानसिक आरोग्य दूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर अभिनव बिंद्रा यांची नियुक्ती केली आहे. 85. गन्स डाऊन मर्डर ऑफ एन ऑलिम्पिक चॅम्पियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? संदीप मिश्रा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 86. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये कोणत्या विद्यापीठाने प्रथम स्थान मिळवले आहे? तर चंदीगड विद्यापीठाने. प्रश्न 87. भारतीय सैन्याने पूर्व क्षेत्रात कोणत्या राज्यात रेडिओ तिरंग हे आपले पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केले आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये रेडिओ तिरंग हे स्टेशन सुरू केलेले आहेत. प्रश्न 88. गोल्डन जॅकल, ज्यालाच आपण कोल्हा म्हणतो, याची वेगाने घटणारी संख्या वाचवण्यासाठी कोणत्या राज्याने गोल्डन जॅकल ॲम्बॅसेडर नावाचा संवर्धन कार्यक्रम सुरू केला आहे? तर तामिळनाडू या राज्याने. 79. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोणते ग्रंथ रशियन अनुवादात भेट दिले आहेत? तर भगवद्गीता हा ग्रंथ भेट दिलेला आहे. प्रश्न 90. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 86वा क्रमांक आहेत. प्रश्न 91. 2025मध्ये
फ्रान्सचा प्रतिष्ठित सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डेल आंड्रे नॅशनल डू मेरिट ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सुनील कांत मुंजाल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 92. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार भारतातील सर्वात अस्वच्छ शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? तर मदुराई हे अस्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. 93. 2025मध्ये 1,00,000 कलाकृती असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ग्रँड इजिप्शियन म्युझियमचे उद्घाटन कोणत्या देशात झाले? तर इजिप्तमध्ये झालेले आहेत. 94. 2025मध्ये कोणत्या राज्यातील पारंपरिक एरी सिल्कला भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर एरी सिल्कला मेघालय या राज्यामध्ये एरी सिल्कला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. 95. 2025मध्ये राष्ट्रीय जनसहकार्य आणि बाल विकास संस्थाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असे नाव बदलून ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न 96. नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहेत? तर नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली. 97. 2025मध्ये हवाई दलाचे भारतीय अधिकारी इन्चार्ज प्रशासन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? S. शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 98. राशन वितरणासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर हिमाचल प्रदेश हे राज्य फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहेत. प्रश्न 99. 11वे भारत मक्का शिखर संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली येथे भारत मक्का शिखर संमेलन 2025 आयोजित करण्यात आले. प्रश्न 100. भारतीय नौदलाच्या कोणत्या युद्धनौकेवरून विस्तारित पल्ला असलेल्या पाणबुडी विरोधी रॉकेटची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत? INS कवरती या युद्ध नौकेवरून जे काही विस्तारित पल्ला असलेले पाणबुडी विरोधी रॉकेट ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्ण 100 प्रश्न बघितले जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातील. असेच आपण अजून प्रश्न बघणार आहोत. आपण एकूण 2000+ प्रश्न बघणार आहोत.